आणि नवनाथकडे जाण्यापूर्वी संदीप देशपांडे फोनवरनं कनेक्टेड आहेत. संदीप, तुम्ही ऐकली असेल प्रतिक्रिया. त्यांचं म्हणण्याचं सारे अखिलचं, जरा थांबा, थोडं पॉझिटिव्ह बोला, विश्वास ठेवा नेत्यांवर. मला अखिलकडनं शिकायची गरज नाहीये की माझ्या पक्षाची भूमिका काय मांडायची. नंबर 1. नंबर 2, मला असं वाटतं या पद्धतीने जे सांगतात की आम्ही सकारात्मक आहोत आणि आम्ही भूमिका मांडली आहे आणि आतनं काही चर्चा चालू आहे, पक्षात जबाबदार नेता म्हणून मी तुम्हाला सांगतोय आमच्यापर्यंत नाही आणि जोपर्यंत प्रस्ताव येणार नाही तोपर्यंत त्याच्यावर काही चर्चा होऊ शकत नाही. तो निर्णय राजसाहेब ठाकरे घेतील. जोपर्यंत प्रस्ताव येणार नाही तोपर्यंत प्रसन्न चॅनलवर आपण कितीही चर्चा केली तरी त्याचा फायदा होणार नाही असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि मला तर याहून पुढे असं वाटतं की ज्या पद्धतीचा शिवसेनेचा अनुभव आम्हाला 2 वेळेला आलेला आहे, तिसऱ्या वेळेलाही ते तेच करतायत की फक्त बोलत राहायचं, कृती करायची नाही आणि ऐन वेळेला बॅकआउट व्हायचं. ही त्यांची जी 2 वेळेची मोडस ऑपरेंटी ही तिसऱ्यांदा करताना मला ते दिसत. कारण जर खरोखर त्यांना वाटत असतं की बाबा आपली युती झाली पाहिजे तर नुसत्या बोलायची कधी बोलायचा भात घेऊन ते होणार नाही. त्याच्यामध्ये कृती करावी लागेल. आणि कृती जर तुम्ही करणार नसाल आणि नुसतं सकारात्मक बोलणार असाल तर उद्यापासून आम्ही तेच बोलू की आम्ही सकारात्मक आहोत. त्यांनी पुढे काय होणार आहे. बरं, आता हे इंटरेस्टिंग आहे. संदीप देशपांडेंचा ऐकून टोन आणि त्यांची दिशा पाहता मला खात्री आहे की एकमेकांचे कट्टर वैरी असलेले भाजप आणि काँग्रेस एकाच कारणासाठी समाधानी असतील की मनसे भाजप शिवसेनेबरोबर जात नाही म्हणून नवनाथ बन आणि त्यांचा भाजप समाधानी असेल आणि शिवसेना उद्धव ठाकरे हे जात नाहीत मनसे बरोबर म्हणून काँग्रेस समाधानी. कारण मनसे सोबत जर का ते गेले तर शिवसेनेला सांभाळणं अवघड होऊन बसेल. कारण मनसे भोंगा, हिंदुत्ववाद, हनुमान चालीसा हे काँग्रेसला झेपणार नाही कारण उत्तरेमध्ये प्रॉब्लेम होऊन बसतो. त्यामुळे इंटरेस्टिंग झालेलं आहे सगळं. अतुल लोंढे, जे बरं वाटत असेल तुम्हाला हे संवाद चाललाय तो.